नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुन्हा एका नव्याच वादाची ठिणगी पडली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा लावून 3 वर्षापासून लढा देत आहेत. परंतु राज्य सरकारनं त्यांना दिलेली जी आश्वासनं आहेत ती तात्काळ पूर्ण करा, एवढीच त्यांची मागणी आहे. नवीन मागणी जरांगे पाटलांनी वाढवलेली नाही आणि राज्य सरकार नवीन मागणी घेऊन जरांगे पाटील आपल्याकडे आलेत असंही ते म्हणत नाहीत. केवळ जरांगे पाटलांना आणि मराठा समाजाला राज्य सरकारनं जी आश्वासनं दिलेली आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करा. मुलांच्या ज्या काही व्हॅलिडिटी आहेत जात सर्टिफिकेटच्या त्या लवकर द्या, म्हणजे त्यांना शिक्षण आणि नोकरीला फायदा होईल असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. परंतु हे सगळं करत असताना ज्या 58 लाख नोंदी कुणबीच्या महाराष्ट्रामध्ये शोधल्या गेलेल्या आहेत त्या 58 लाख नोंदींची प्रमाणपत्र मराठा समाजाला द्या, किंवा ती व्यक्ती जर तुम्हाला सापडत नसेल तर त्या कुणबी नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत त्याची यादी आमच्याकडे द्या. आम्ही मराठा समाजापर्यंत पोहोचतो आणि ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्यात त्यांना राज्य सरकारकडे अर्ज करायला लावून त्यांची जात प्रमाणपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सहकार्य करू, असं सुद्धा जरांगे पाटलांनी सांगितलंय. परंतु राज्य सरकार 58 लाखाच्या नोंदीबद्दल काही बोलायला तयार नाहीये. ज्या मुलांवर अजूनही गुन्हे दाखल आहेत आंदोलनाच्या दरम्यान ते मागे घ्या, ही जरांगे पाटलांची मागणी होती. त्यापैकी 60 ते 70% गुन्हे मागे घेतले आहेत असं सरकारनं सांगितलंय. परंतु उर्वरित गुन्हे सुद्धा मागे घ्यावेत ही जरांगे पाटलांची मागणी आहे. परंतु ही मागणी गेल्या 2 महिन्यापूर्वी जरांगे पाटलांनी सरकारकडे केली होती. मे मध्ये जरांगे पाटलांचं आंदोलन झालं होतं, आमरण उपोषण भर उन्हात. त्यानंतर राज्य सरकारनं 1 ते 2 महिन्याचा वेळही मागवला होता. या 2 महिन्यामध्ये जरांगे पाटलांनी जे सांगितलं, जे राज्य सरकारनं आश्वासनं दिली ती पूर्ण होताना दिसत नाहीत. आणि म्हणून जरांगे पाटलांनी सांगितलंय की आता 29 ऑगस्टला मी अंतिम आंदोलन करतोय, शेवटचं आंदोलन करतोय. ज्या मागण्या सरकारनं मान्य केलेल्या आहेत त्या पूर्ण झाल्या की नाही याचा सोक्षमोक्ष 29 ऑगस्टला करण्यात येईल, हे जरांगे पाटलांनी सांगितलंय. मित्रांनो, इथपर्यंत सगळं शांत आहे. राज्य सरकारला पण चिंता करण्याचे काही कारण नव्हतं, कारण दिलेले शब्द फक्त पूर्ण करायचे एवढंच कारण होतं. पण एक मोठी ठिणगी पडली, ती म्हणजे याच राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे, जे की महसूल मंत्री आहेत, आणि त्यांनी बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यामध्ये मराठा समाजाची कुणबी नोंद सापडल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं होतं. आणि त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करण्याच्या संदर्भात हे मॅटर सुरू असताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक पत्र दिलं आणि या पत्रामध्ये या व्हॅलिडिटीच्या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात यावी असं त्या ठिकाणी शिफारस करण्यात आली होती. हे पत्र म्हणजेच व्हॅलिडिटी जी काही समिती आहे किंवा प्रमाणपत्र वैधता समिती जी आहे यांच्या कार्यामध्ये हस्तक्षेप केल्याचं मॅटर आहे. त्यामुळे जरांगे पाटील हे चंद्रशेखर बावनकुळेवर चिडलेले. बरं, हे आत्ता घडलंय का? तर निश्चित नाही. जरांगे पाटलांनी थेटपणे सांगितलंय की 2 महिन्यापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि 2 महिन्यापासून मी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संपर्कात आहे, ते माझ्या संपर्कात आहेत. मी प्रसाद लाड यांच्या माध्यमातून सुद्धा सांगितलंय की जे जात प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेले त्याची व्हॅलिडिटी करण्याच्या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे यांनी हस्तक्षेप करू नये. त्या समितीला पूर्ण अधिकार दिलेले आहेत. ती समिती स्वतंत्र आहे, त्यांना त्यांचं काम करू द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं. पण चंद्रशेखर बावनकुळेंनी हस्तक्षेप करणार नाही असं सांगून सुद्धा त्या ठिकाणी पत्र दिलं. आणि हाच राग जरांगे पाटलांच्या मनामध्ये त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात तयार झालेला आहे. हे पत्र माघार घेऊन ही चूक सुद्धा मी दुरुस्त करतो असं चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं होतं. मात्र तसं काहीही झालं नाही आणि म्हणून जरांगे पाटील हे संतप्त झाले. दुसरा भाग असा आहे की एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री असलेले संजय शिरसाट यांच्याकडून सुद्धा अशाच पद्धतीचं काम झालंय. आणि त्यामुळे राज्य सरकारमधले भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट हे दोघं जण मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्यानंतर जी जात प्रमाणपत्र दिली जात आहेत त्याची व्हॅलिडिटी केली जाते त्याला रोखण्याचा प्रयत्न करतायत, याला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतायत. सरकारमधले 2 मंत्री हे प्रयत्न करतायत. याचा अर्थ त्यांच्या पक्षाचे जे प्रमुख नेते आहेत, मग भाजपचे देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिवसेनेचे एकनाथ शिंदे असतील, हे सुद्धा याला जबाबदार आहेत असं म्हणत जरांगे पाटलांनी महाराष्ट्रभर रान पेटवलंय. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना मराठा समाजाला 29 ऑगस्टच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हा ही विनंती करण्यासाठी, हे निमंत्रण देण्यासाठी जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्रात दौरा करतायत.
परंतु दौरा करत असताना त्यांनी या ठिकाणी आपलं टार्गेट केलंय ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे नेते देवेंद्र फडणवीस आणि दुसरीकडे संजय शिरसाट आणि त्यांचे नेते एकनाथराव शिंदे. पण एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून जरांगे पाटलांच्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देण्यात आलेला आहे. जरांगे पाटलाचं एकच म्हणणं आहे, तुमच्याकडून चूक झाली, ही चूक मान्य करा आणि ती चूक आम्ही दुरुस्त करतो असं सांगून ती चूक दुरुस्त करा. आमचा तुमचा कुठलाही वाद नाही, कुठलेही मतभेद नाहीत आणि दिलेले आश्वासन पूर्ण करा, एवढी जरांगे पाटलांची मागणी आहे. एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी जरांगे पाटलांना थेट फोन लावला, संपर्क केला आणि एकाच शब्दात सांगितलंय की एकनाथ शिंदे साहेबांचा या प्रकरणामध्ये काहीही हस्तक्षेप नाही. जर संजय शिरसाट यांच्याकडून ती चूक झाली असेल तर ती चूक आम्ही दुरुस्त करतो असं सांगून त्यांनी या वादातून शिवसेनेला बाजूला केलेले. ही चूक भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली आहे. इथं अपेक्षा होती की देवेंद्र फडणवीस हे सुद्धा अशाच पद्धतीचं वक्तव्य करतील आणि ते सुद्धा सांगतील की चंद्रशेखर बावनकुळे यांनी गरज नसताना त्या ठिकाणी पत्र दिलेले आणि जी काही चूक झाली ती आम्ही दुरुस्त करू आणि देवेंद्र फडणवीस असं बोलतील असंही वाटलं होतं. परंतु झालं सगळं उलट. देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची चूक झाली असं तर म्हणणं सोडाच, पण चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कुठलीही चूक झाली नाही. ते मंत्री आहेत, त्यांच्याकडे कुठलंही पत्र आलं तर त्या पत्राच्या संदर्भात कारवाई करा म्हणून मागणी करणं किंवा शिफारस पत्र देणं किंवा त्या संदर्भात संबंधित विभागाला पत्र व्यवहार करणं हे त्या मंत्र्याची जबाबदारी आहे, त्याचं कर्तव्य आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगून चंद्रशेखर बावनकुळे यांची पाठराखण केलेली आहे. एवढ्यावर हे प्रकरण मिटलंय का? एवढ्यावर हे प्रकरण थांबेल असं वाटलं होतं, पण त्यापुढे जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एक मोठा डाव खेळला गेलेला आहे आणि हा डाव मनोज जरांगे पाटलांना अडकवण्याचा प्रयत्न करतोय. आता या डावामधून मनोज जरांगे पाटील नेमकं कसे निसटतायत, याच्यावरती कशी मात करतायत हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. काय डाव केलाय देवेंद्र फडणवीस यांनी? देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय की चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून कुठलीही चूक झालेली नाही, त्यांनी त्यांच्या कर्तव्याप्रमाणे ते काम केलेले. पण दुसरा मुद्दा जो मांडलाय तो असा आहे की एखादा मंत्री हा ओबीसीचा आहे म्हणून त्याला जर कोणी टार्गेट करत असेल तर हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला पटणार नाही, महाराष्ट्राला आवडणार नाही आणि महाराष्ट्राला शोभणार नाही आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही व्यक्तीला हे आवडणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. म्हणजे थोडक्यात काय की चंद्रशेखर बावनकुळे हे केवळ ओबीसीचे मंत्री आहेत म्हणून त्यांना जरांगे पाटील टार्गेट करतायत हे सांगण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आता प्रश्न असा आहे की एखादा मंत्री हा ओबीसी कसा असू शकतो? तो राज्याच्या संविधानिक पदावर आहे, तो घटनात्मक पदावर आहे, म्हणजे त्याला सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन चालणं गरजेचं आहे. तशी शपथ त्यानं घेतलेली आहे आणि त्यामुळे तो जर मंत्री असेल त्याच्या विभागामार्फत त्याच्या मंत्रालयामार्फत एखादाच चुकीचं काम करत असेल आणि ती चूक जर समोरचा उघडकीस आणून त्यानं माफी मागावी, दिलगिरी व्यक्त करावी किंवा चूक दुरुस्त करावी असं जर म्हणत असेल तर यामध्ये एखाद्या विशिष्ट जातीचा मंत्री आहे किंवा विशिष्ट प्रवर्गातला मंत्री आहे म्हणून त्याला टार्गेट केलंय असा निष्कर्ष काढणं हे योग्य आहे का? मग देवेंद्र फडणवीस यांनी एखादा मंत्री ओबीसी आहे म्हणून त्याला जरांगे पाटील टार्गेट करत असतील तर हे योग्य नाही असं म्हणत जरांगे पाटलांना अडकवण्याचा प्रयत्न केलाय. याच्यातून मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय का असाही प्रश्न उपस्थित होतोय. कारण जरांगे पाटील यांचा प्रश्न मुळात असा आहे की ज्या व्हॅलिडिटीच्या संदर्भात एक समिती नियुक्त आहे आणि ती स्वतंत्र आहे, त्यामध्ये कुणालाही हस्तक्षेप करता येत नाही, तिथं चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्र देऊन यावर कारवाई करा असं म्हटलंय आणि जरांगे पाटलांनी त्या पत्राचा अर्थही सांगितलाय की त्यांचं असं मत आहे की हे प्रमाणपत्र अवैध करा अशी सांकेतिक भाषा चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाच्या त्या पत्रामध्ये वापरली आहे असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे. मग असं जर असेल तर त्यांचा मुद्दा एवढाच आहे की व्हॅलिडिटी करत असताना किंवा प्रमाणपत्राची वैधता तपासत असताना त्या समितीला असं पत्र देणं म्हणजे हस्तक्षेप केलाय एवढाच त्यांचा मुद्दा आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी प्रवर्गातून येतात आणि ते मंत्री आहेत म्हणून त्यांना जरांगे पाटलांनी टार्गेट केलंय का?
तर निश्चितपणे नाहीये. पण देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न उपस्थित करून मराठा विरुद्ध ओबीसी वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय का, असा गंभीर प्रश्न निर्माण होतोय. आता प्रश्न असा आहे, जरांगे पाटील हा जो काही टाकलेला डाव आहे हा नेमका कसा उलटवतात? जरांगे पाटलांवर हा डाव आहे का, तर निश्चितपणे डाव आहे. आपण पाहतोय गेल्या 3 वर्षामध्ये जरांगे पाटील मराठा समाजाला एकत्र करतायत. मराठा समाज महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या संख्येने, जर मराठा समाजाची संख्या पाहिली तर महाराष्ट्र समाज नंबर 1 ला असेल मराठा समाज. अशा वेळेला एकत्र करून मराठ्यांना कुणबीची प्रमाणपत्र द्या, त्यांच्या नोंदी शोधा आणि आम्ही ओबीसी प्रवर्गात येतोय, आम्हाला ओबीसीचं आरक्षण द्या. कारण मराठवाडा सोडून खानदेश असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, या भागामध्ये जो मराठा समाज आहे तो कुणबीमध्ये येतोय आणि तो ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण घेतोय. त्याच पद्धतीनं मराठवाड्यातली मराठा सुद्धा कुणबीच आहेत, त्याच्या नोंदी शोधा असं ते म्हटले होते. आणि त्यानंतर नोंदी शोधल्या गेलेल्या आहेत आणि मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्यात म्हणून ते ओबीसी प्रवर्गात गेलेत. हा इतिहास आहे. परंतु हे करत असताना आता ओबीसी प्रवर्गामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं असलेला हा मराठा समाज कुणबीच्या नोंदी सापडल्यानं जर येत असेल तर मग राजकीय दृष्ट्या आपल्याला धक्का पोहोचतोय. हे ओबीसी प्रवर्गात असलेल्या नेत्यांना पडला होता आणि म्हणूनच त्यांनी जरांगे पाटलांना आणि मराठाच्या या आरक्षणाला विरोध केला, हे आपल्याला माहिती आहे. राज्यामध्ये राज्य सरकारमधले काही प्रतिनिधी असतील किंवा विरोधी पक्षातले काही प्रतिनिधी असतील, यांनी जरांगे पाटलाला थेट विरोध केलेला आहे. छगनराव भुजबळ हे मंत्री होते, आजही आहेत, एका संविधानिक पदावर आहेत, घटनात्मक पदावर आहेत. असं असताना जरांगे पाटील मराठा समाज एकत्र येऊन आरक्षण मागतोय, त्यावेळेस मंत्री असताना सुद्धा छगन भुजबळांनी जाहीर सभा घेतल्या आणि या सभा घेऊन मराठा समाजाला आरक्षण देणं कसं योग्य नाही हे त्या ठिकाणी सभेमधून ते सांगत राहिले. वास्तविक पाहता ते सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये बैठकीत निर्णय घेऊन ते मुख्यमंत्र्यांना सांगू शकत होते. या संदर्भात निर्णय घेताना विचारपूर्वक कायद्याच्या घटनेत बसून घ्या असंही बोलू शकत होते. परंतु ते मंत्री असताना बाहेर येऊन त्यांनी एल्गार सभा घेतल्या आणि मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला, हे आपल्याला माहिती आहे. आणि इथंच खरा ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. छगन भुजबळांनी विरोध केला की मनोज जरांगे पाटलांनी त्यांच्यावरती शिवराळ भाषेमध्ये त्या ठिकाणी सडेतोड प्रतिक्रिया दिली आणि यातूनच मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण झाला. दुसरा प्रकार झाला, याचा राजकीय फायदा झाला का, तर निश्चितपणे काही सत्ताधाऱ्यांना फायदा झाला, काही विरोधकांना सुद्धा फायदा झाला. दुसरा भाग याच्यामध्ये आला, धनंजय मुंडे हे ज्यावेळेस सभांमध्ये बोलत होते त्यावेळेस ते सुद्धा माझा समाज, ओबीसी समाज आणि व्हीजेएनटी या संदर्भात बोलत असताना मराठा समाजाला आरक्षण द्या परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे वाक्य सातत्यानं वापरत होते. पण ते असं कधीही म्हणाले नाही की मराठा समाजाच्या जर कुणबीच्या नोंदी असतील तर त्या शोधा आणि त्यांना हक्काचं आरक्षण मिळतंय ते द्या. हे न म्हणल्यामुळं त्यांचा आणि जरांगे पाटलांचाही वाद त्या ठिकाणी झाला आणि वंजारी समाज विरुद्ध मराठा समाज हाही वाद निर्माण केला. त्याचा परिणाम विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पाहायला मिळाला. मित्रांनो, हे करत असताना लक्ष्मण हाके हे धनगर समाजातून येत आहेत, त्यांना सुद्धा जरांगे पाटलांच्या विरोधात बोलावं लागतंय. त्यांच्या मागे कोण आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. लक्ष्मण हाकेंची राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या ताकद किती आहे हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय. परंतु जरांगे पाटील एखादं आंदोलन करायचं म्हटलं, उपोषण करायचं म्हटलं की त्याच्या विरोधात लक्ष्मण हाके बाहेर येतात, अगदी तशाच पद्धतीचं आंदोलन करतात आणि जहरी टीका ते जरांगे पाटलांच्या विरोधात करतात. जरांगे पाटील कधीही लक्ष्मण हाके यांचं नाव घेऊन आजपर्यंत बोलले नाहीत. धनगर समाज हाच आमचा भाऊ आहे, आम्ही त्यांचे भाऊ आहेत, त्यांचा प्रश्न वेगळा आहे, आमचा प्रश्न वेगळा आहे, त्यामुळे आमच्यात वाद लावण्याचा प्रयत्न करू नये हे जरांगे पाटील सातत्यानं सांगतायत. परंतु धनगर समाज विरुद्ध मराठा समाज हाही वाद तयार व्हावा यासाठी सुद्धा काही मंडळी प्रयत्न करताना पाहायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय की सत्ताधारी गटातले असतील किंवा विरोधी गटातले असतील, काही नेते मंडळींना असं वाटतंय की मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गामध्ये ज्या समाज आलेला आहे, ज्या जाती आहेत त्यांच्याशी वाद निर्माण व्हावा आणि याचं फलित आपल्याला सत्तेमध्ये येताना आपापल्या मतदारसंघात व्हावं, हे सरळ सूत्र आहे. परंतु होतंय काय, आता छगन भुजबळ शांत झालेले, धनंजय मुंडे त्यांच्या एका मॅटरमध्ये ते शांत झालेले, लक्ष्मण हाके मात्र बोलतायत. पण हेच करत असताना मराठा विरुद्ध ओबीसी वाद होताना महाराष्ट्रात दिसत नाहीये. जरांगे पाटील ज्यावेळेस सभा घेत आहेत, पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करतायत, आमरण उपोषण करतायत, त्यावेळेस आता ते काय बोलतायत की आम्हाला कोणाच्या ताटातलं आरक्षण नकोय, आमच्या मराठा समाजाच्या ज्या कुणबीच्या नोंदी आहेत त्या शोधा आणि ज्या शोधल्या गेलेल्या आहेत
58 लाख ज्या सरकारनं सांगितलंय, न्यायमूर्ती शिंदे समितीने शोधलेल्या आहेत, त्यांची प्रमाणपत्र द्या, म्हणजे आम्ही आपोआप आमच्या हक्काच्या ओबीसी आरक्षणात येतो. त्यामुळे इथं वाद होण्याचं काही कारण निर्माण झालेलं नाही. परंतु ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी जे पत्रव्यवहार केला, या पत्रव्यवहाराच्या आधारावर तुम्ही हस्तक्षेप का करता आणि मराठा समाजाचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी का प्रयत्न करता, हा राग मनामध्ये धरून जरांगे पाटलांनी त्यांना टार्गेट केलेले आहे. आणि केवळ काही लोक म्हणतात की 2-4 प्रमाणपत्र रद्द झाली म्हणून काय फरक पडला, 22 लाख प्रमाणपत्र आम्ही दिलेली आहेत. जरांगे पाटलांनी याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा मांडलाय आणि तो विचार करण्यासारखा आहे. जी प्रमाणपत्र किंवा व्हॅलिडिटी तुम्ही रोखलेली आहे, त्या जातीचे, त्या व्यक्तीचे किंवा त्या नावाचे, त्या आडनावाचे हजारो लोक त्या गावामध्ये आहेत. काही गावामध्ये 2,500 लोक आहेत, काही गावामध्ये 1,700 लोक आहेत, काही गावामध्ये जवळपास 3,000 ते 3,500 लोक आहेत. एक व्हॅलिडिटी रद्द झाली तर संपूर्ण त्याच्या भावकीची किंवा त्याच्याशी जे काही वंशवळीमध्ये येतात त्या सगळ्यांची व्हॅलिडिटी रद्द होईल, हा त्याच्यामधला मोठा धोका आहे. आणि ती जर रद्द होत असेल तर जवळपास 5-10 हजार लोकांचा हा प्रश्न आहे. आणि अशाच पद्धतीने जर कारवाई झाली तर एक नेरेटिव्ह तयार केला जातोय महाराष्ट्रामध्ये. जरांगे पाटलांचा आरोप आहे, नेरेटिव्ह तयार काय केलं जात आहे की बघा, मराठा समाजाला जे कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले ते कायद्यानं रद्द होत आहेत आणि त्यामुळे तुम्ही ही जर जात प्रमाणपत्र घेतली तर भविष्यात ती रद्द होतील, म्हणजे तुमचं शिक्षणही जाईल, तुमची नोकरी जाईल आणि राजकारणातलं पद सुद्धा जाईल. असं नेरेटिव्ह हे 2-4 प्रमाणपत्र रद्द करून या सत्ताधाऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केलाय, असा थेट आरोप जरांगे पाटलांनी केलाय. आणि याच्यामध्ये काही अंशी तथ्य वाटतंय, कारण ही जर प्रमाणपत्र रद्द झाली तर मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत होता. मराठ्यामध्ये संभ्रम यासाठी की अरे प्रमाणपत्र मिळाली पण ती रद्द होत आहेत, आणि हे करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी आपली सोशल मीडियावरची टीम असेल, सायबरची टीम असेल, ही वापरली आणि हिच्यातून सोशल मीडियावर अशा पोस्ट केल्या की मराठा आरक्षण टिकलं नाही आणि यापुढे टिकणार सुद्धा नाही. ज्यांना कुणबीचे प्रमाणपत्र मिळून ओबीसी मध्ये आलेले आहेत त्या सगळ्यांचे प्रमाणपत्र व्हॅलिडिटी रद्द होईल, अशा पद्धतीचं वातावरण सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आलं. त्यांनी जे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी उभा केलेले जरांगे पाटलांनी मराठा समाजाला विरोध करायला, त्यांच्या माध्यमातून पत्रकार परिषदा घ्यायला भाग पाडलं. मीडिया ट्रायल त्या ठिकाणी घेण्यात आली आणि सोशल मीडियावर सुद्धा अशा पोस्ट टाकून जरांगे पाटील विरोधात एक नेरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. हे जरांगे पाटलांनी स्वतः माध्यमांसमोर सांगितलं आणि त्याला मूळ कारण ठरलंय ते म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांचं पत्र आणि संजय सिरसाट यांचं पत्र. हे घडत असताना जो काही वाद निर्माण केला तो मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा याच्यामध्ये प्रयत्न केलाय की चंद्रशेखर बावनकुळे यांची चूक नाहीये, परंतु एका ओबीसीच्या मंत्री आहे म्हणून त्याला जर टार्गेट केलं जात असेल तर हे योग्य नाही, हे महाराष्ट्राला शोभणार नाही आणि कोणालाही आवडणार नाही, अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिली. आणि त्यामध्ये जरांगे पाटलांना मराठा विरुद्ध ओबीसी या वादामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केलाय. परंतु जरांगे पाटील हा जो काही वाद लावण्याचा प्रयत्न होतोय याला अडकतील की यातून बाहेर पडतील हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. जरांगे पाटील माध्यमांसमोर पुन्हा सांगतायत की आमचा कोणत्याही समाजाशी वाद नाही, कुणाला प्रमाणपत्र दिली ती का दिली याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही, पण आमच्या हक्काचं आणि आम्हाला दिलेली आश्वासनं ही पूर्ण झाली पाहिजे, त्यासाठी आमचा लढाई. जर त्यांनी हस्तक्षेप केला असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजूनही सांगावं की आमची चूक झाली आणि ती चूक आम्ही दुरुस्त करायला तयार आहेत, आमचा कुठलाही वाद राहणार नाही. पण मित्रांनो, हे चंद्रशेखर बावनकुळे किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून होताना दिसत नाही. याचा अर्थ असा की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना दिसतोय. तुम्हाला काय वाटतंय, प्रयत्न होतोय का? आणि जर मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद जर निर्माण झाला तर नेमका याचा फायदा कोणाला मिळेल? जरांगे पाटलांना मिळेल, मराठा समाजाला मिळेल, ओबीसी समाजाला मिळेल की राजकारण्यांना मिळेल? हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल, कारण याचा परिणाम आगामी निवडणुकीमध्ये कसा होतो हे सुद्धा आपल्याला लवकर लक्षात येईल. याचे पडसाद आगामी निवडणुकीमध्ये उमटतील का? आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी वाद निर्माण करून जे सत्ताधाऱ्यांनी समीकरण बनवलेलं आहे की मराठा समाजातल्या ताकदीच्या उमेदवाराला उमेदवारी द्यायची, ओबीसी समाजाचं त्या ठिकाणी मतांचं त्या ठिकाणी ध्रुवीकरण करून ती मतं त्याच्या पाठीमागे उभा करायची आणि मराठा समाजाची सुद्धा काही मतं त्याच्यामध्ये प्लस करायची आणि सत्ताधाऱ्यांचा तो उमेदवार निवडून आणायचा. हे समीकरण या ठिकाणी तयार झालंय का आणि ते करण्यासाठीच हा प्रयत्न होतोय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. तुम्हाला काय वाटतंय?
की जरांगे पाटलांना अडकवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का? आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलंय की ओबीसी समाजातील मंत्री आहेत म्हणून त्याला टार्गेट करणं योग्य नाही, खरंच जरांगे पाटलांनी बावनकुळे हे ओबीसी समाजातील मंत्री आहेत म्हणून त्यांना टार्गेट केलंय असं तुम्हाला वाटतंय का? तात्काळ या प्रश्नाची उत्तर द्या, कारण तुमचं उत्तर संपूर्ण महाराष्ट्रातून असतं आणि ते अत्यंत अभ्यास असतो म्हणून आमच्यासाठी महत्वाचं असतं. मित्रांनो, डीएस न्यूजची ही माहिती आणि व्हिडिओ जर आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करून आम्हाला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.